मी समोर येते आरोपी सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। बीडच्या शिरूरमधली मारहाण प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। आरोपी सतीश भोसलेला पोलीस बीडमध्ये घेऊन येणार आहेत। आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याला अखेर अटक झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आरोपी सतीश भोसला उर्फ खोक्या याला अटक झालेली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत। स्वानंद, अखेर सतीश भोसलेला अटक झाल्याचं कळतंय का? अधिक माहिती आहे? गेल्या 5 दिवसापासून जो आहे तो सतीश भोसले फरार होता। एकीकडे बघायला गेलं तर या सतीश भोसलेला शोधण्यासाठी बीड पोलिसांनी 2 पथकं रवाना केली होती आणि हेच पथकं याचा शोध घेत होती। आणि या पथकाला हा सतीश भोसले जो आहे उर्फ खोक्या हा प्रयागराजमध्ये आढळून आलाय आणि त्याला तिथेच त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। याबाबतची जी माहिती आहे ती बीडचे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कवत यांनी जे माध्यम आणि जो पोलिसांचा ग्रुप आहे त्यावरती दिलेली आहे। सतीश भोसले अरेस्टेड फ्रॉम प्रयागराज, बीड पोलीस असं याबाबतची माहिती देण्यात आली आहे। आपण बघितलं तर विविध व्हिडिओ, मारहाणीचे व्हिडिओ, पैसे उडवतानाचे व्हिडिओ आणि इतर काही व्हिडिओ जे समोर आले होते आणि त्याचबरोबर खोक्याच्या घरी प्राण्यांचे मांस देखील आढळले होते। त्याच अनुषंगाने पोलीस जे आहेत ते त्याचा तपास घेत होती आणि अखेर सतीश भोसलेला आज पोलिसांनी ताब्यात घेतले। दीपाली, नक्की स्वानंद, तो शरण येणार होता असं कळत होतं, मात्र आता त्याला अटक करण्यात आल्याचं कळतंय। आता यापुढची नेमकी न्यायालयीन कारवाई कशी करण्यात येते? सध्या त्याला बीडमध्ये नेण्यात येणार असल्याचं कळतंय। हा, त्याला आता आधी बीडमध्ये घेऊन येणार आहेत, त्यानंतर त्याचं मेडिकल केलं जाईल आणि त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाईल। मात्र त्याआधीच आपण बघितलं त्याची सुनावणी देखील बीड न्यायालयात पार पडणार आहे आणि आता त्याच अनुषंगाने सुनावणीत काय होतं हे बघितलं पाहिजे। मात्र बीड पोलिसांनी त्याला बीडला घेऊन येतील आणि त्यानंतरची पुढील कारवाई होईल। दीपाली, नेमकी किती पथकं सहसा त्याच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती स्वानंद? कशा प्रकारे त्याला सापळा रचून अटक करण्यात आली? दोन पथकं तैनात करण्यात आली होती। आधी जो आहे हा खोक्या शिरूर परिसरात असल्याची पोलिसांना माहिती होती, मात्र त्यानंतर परवा दिवशी जो आहे तो पालघर येथे असल्याची देखील या पथकांना माहिती भेटली होती आणि त्याच अनुषंगाने हे पथक त्याचा शोध घेत होती। मात्र आपण बघितलं तर त्याच्या विरुद्ध दिशेलाच जो आहे तो खोक्या प्रयागराजमध्ये असल्याचं पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे। दीपाली, त्याच्या अटकपूर्व जामिनावर सुद्धा सुनावणी होणार आहे स्वानंद, त्याबद्दल काय अपडेट आपल्याला कळतंय? अटकपूर्व जामिनावर त्याची काही वेळात सुनावणी होईल आणि या सुनावणीत आता नेमकं काय होतंय बघितलं पाहिजे, कारण काल त्याच्या वकिलांनी असं माहिती दिली होती की जो 16 दिवसानंतर या ठिकाणी जे आहे ते त्याच्या ढाकणे पिता पुत्रांनी गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल करायला उशीर का लागला आणि याच अनुषंगाने हा जामीन अर्ज दाखल केला गेलेला आहे। आता इतर 2 गुन्हे जे आहेत त्यावर दाखल आहेत। एक जो सुमोटो करत बीड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, हा गुन्हा पहिला गुन्हा होता। त्यानंतरचा ढाकणे पिता पुत्राचा गुन्हा आणि अंमली पदार्थ त्याच्या घरात सापडले होते, तो पण NDPS अंतर्गत एक गुन्हा दाखल केला गेला। असे 3 गुन्हे खोक्यावर दाखल आहेत आणि आता खोक्या पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। नक्की स्वानंद, जर उत्तर प्रदेशातून याला अटक झालेली आहे, मग उत्तर प्रदेशात पोलिसांनी बीडमध्ये कधी देणार ताब्यात? बीड पोलिसांनीच ही कारवाई केली आहे। आता त्याला आज सायंकाळपर्यंत बीडमध्ये आणलं जाईल आणि ही पुढील कारवाई केली जाईल। दीपाली, नक्कीच धन्यवाद स्वानंद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपल्यासोबत असेच तुम्ही राहा, तुमच्याकडनं अपडेट्स आम्ही घेत राहू। तर आरोपी सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची अपडेट आहे, बीडच्या शिरूरमधील मारहाण प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आरोपी सतीश भोसलेला पोलीस आता बीडमध्ये घेऊन येणार आहेत। आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या असे अनेक व्हिडिओज गेल्या काही दिवसात व्हायरल झाले होते। मारहाणीच्या व्हिडिओनंतर त्याचे पैसे उधळतानाचे व्हिडिओ, त्यानंतर 5 स्टार मधला मुक्काम, हे सगळे व्हिडिओज त्याचे बाहेर आले होते। आणि यानंतर आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। गेले काही दिवस सातत्यानं तो पोलिसांना हुलकावणी देत होता। त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। दरम्यान सतीश भोसलेला प्रयागराजमधून आता अटक करण्यात आल्याचं कळत आहे। बीडच्या शिरूरमधल्या मारहाण प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। दरम्यान आता आरोपी सतीश भोसलेला पोलीस हे बीडमध्ये घेऊन येणार आहेत। आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या आहे आणि आता त्याला मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे। नेमके पोलीस बीडमध्ये कधी घेऊन येणार, नेमक्या कशा घडामोडी आज घडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आज त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर देखील सुनावणी होणार आहे।